सूर्य मावळला, लिव्हर खवळला, ग्लास भरला, रिकामा केला, तोंडात चकना, डोक्यात नशा आणि बाराचा चुकलेला पाडा. कित्येक जणांचं ठरलेलं रुटीन. काही रोजचे खेळाडू, काही सोशल, काही ओकेजनल, तर काही पट्टीचे. नदीत उतरायचं ठरवलं तर दिलोजान लावून उतरणार, तरंगत राहणार, समेवर येणार. दुसऱ्या दिवशी तोच खेळ पुन्हा. कसे दारूचे आणि दारू पिणाऱ्यांचे अनेक प्रकार असतात, ज्याबद्दल बघायला, ऐकायला, बोलायला आणि अनुभवायला अनेक जण उत्सुक असतात. पण मग अचानक एक बातमी येते. पुण्यात विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू. काही जणांची प्रकृती गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. या 13 जणांमध्ये 2 सख्खे भाऊ होते. 70 वर्षांचा म्हातारा माणूस होता, 20 वर्षांचा तरुण मुलगा होता. हातावर पोट असलेले घरातले करते पुरुष यांच्या मृत्यूचं कारण ठरली हातभट्टीची विषारी दारू. पण हातभट्टीची दारू जीव कसा घेते, ही दारू विषारी कशी बनते, यामुळे त्रास काय होतो आणि उपचारासाठी दारूच कशी वापरली जाते, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पुण्याच्या फुगेवाडी आणि काळेपडळ भागात विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि सगळा महाराष्ट्र हादरला. पण नेमकं झालं काय? तर बुधवारी सकाळपासून इथे मृत्यूची मालिका सुरू झाली. मंगळवारी दारू पिलेल्या बाबा शेख यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर 2च बातम्या यायला लागल्या. अमुक माणसाला हॉस्पिटलमध्ये नेलंय आणि त्याचा मृत्यू झालाय. ज्यांचा मृत्यू झाला, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांचे सगळ्यांचे सिम्पटम्स सारखेच होते. दारू पिल्यावर लगेच त्रास झाला नाही, तर काही वेळानं झाला. आधी अंगाला घाम फुटला, त्यानंतर चक्कर आली, मग तोंडाला फेस आला, उलट्या व्हायला लागल्या, जागेवरच लघवी झाली. तर काही जणांना बाकी त्रास झाला नाही, पण त्यांची नजर अंधुक झाली. त्यांना अगदी 2 फुटांवरचं सुद्धा दिसत नव्हतं. बुधवारी दारू पिलेले काही जण गुरुवारी आजारी पडले. तर काही जणांची भीती ज्यांच्या सोबत दारू पिलो त्यांना होत असलेला त्रास बघून वाढली. मागच्या 10-15 वर्षांपासून ज्यांना दारूचं व्यसन होतं त्यांना अचानक त्रास झाल्याने संशय साहजिकच दारूवर गेला आणि मग सुरू झाला शोध. हातभट्टीची दारू जीवघेणी कशी ठरली याचा शोध. मृत्यू झालेल्यांपैकी बऱ्याच जणांनी 20-30 रुपयांचा फुगा पिला होता. आता फुगा म्हणजे काय, तर प्लॅस्टिकच्या पिशवीत मिळणारी हातभट्टीची दारू. हातभट्टीची दारू आणि देशी दारू हे थोडेफार वेगळे विषय. देशी दारू मध्ये काय करतात, तर उसाच्या मळीत पाणी आणि यीस्ट टाकतात. मग हे मिश्रण 48 तास फर्मेंटेशन साठी ठेवतात. यीस्ट मळीतली साखर संपून टाकतं आणि या रिएक्शनमुळे अल्कोहोल तयार होतं. या अल्कोहोल मधून हाय पर्सेंटेज, लो पर्सेंटेज आणि अशुद्ध अल्कोहोल वेगळं केलं जातं. ब्रँडच्या फ्लेवरनुसार अल्कोहोलमध्ये अर्क टाकला जातो आणि मग प्रॉडक्ट बाटली बंद केलं जातं. रीतसर प्रक्रिया पार पडते, तेही कारखान्यात. मग हातभट्टीमध्ये काय होतं, तर साधारणतः ऊस, खजुराचा रस, साखर, जवस, मका, नासलेली द्राक्ष, बटाटा, तांदूळ, खराब झालेली संत्री, गूळ, नवसागर अशा अनेक गोष्टींचा उपयोग केला जातो. पण हे मटेरियल बऱ्यापैकी खराबच असतं. मग कुठल्या तरी कोपऱ्यात आडबाजूला बनवलेल्या भट्टीत हे मटेरियल टाकतात. यात ऑलरेडी स्टार्च असतं, ज्यात यीस्ट टाकलं जातं. मग सगळं मिश्रण फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवलं जातं. खालून विस्ताव लावून भट्टी धगधगत राहते आणि मग गाळून हातभट्टीची दारू तयार होते. आता ही बेसिक प्रोसेस सांगितली, लय डीप गेलो नाही, फॉर ऑब्वियस रिझन्स. हडपसर आणि फुगेवाडी भागातले पीडित व्यक्ती हीच दारू पिले आणि त्यांचा मृत्यू झाला. पण ही दारू ते वर्षानुवर्ष पित होते की तेव्हा काहीच झालं नाही. आत्ता जीव कसा काय गेला, तर यासाठी कारणीभूत ठरलं या हातभट्टी दारूचं विषारी होणं. या दारूची जास्त नशा होण्यासाठी यात अनेक गोष्टी टाकल्या जातात. युरिया टाकलं जातं, बेशरम बेल या झाडाची पानं टाकली जातात, ऑक्सिटोसिन मिक्स केलं जातं. आता हे ऑक्सिटोसिन लव्ह हार्मोन, बॉन्डिंग हार्मोन म्हणून ओळखलं जातं, जे ऑपरेशनच्या वेळी शरीरात इंजेक्शन मधून सुद्धा दिलं जातं. जर हे ऑक्सिटोसिन मिळालं नाही तर मग या हातभट्टीत बॅटरी ऍसिड, फॅक्टरी अल्कोहोल, थिनर अशा गोष्टी मिसळल्या जातात. हे सगळं करण्यासाठी प्लॅस्टिकचे कॅन, गंजलेले ड्रम्स हे वापरलं जातं. यातून नेहमीच फिल्टरिंग नीट होईल असं नाही, त्यामुळे दारू गाळताना गडबड होते. जी पिण्यायोग्य दारू असते त्यात इथेनॉल असतं, पण दारू बनवताना युरिया, ऑक्सिटोसिन, अशुद्ध स्पिरिट हे सगळं वापरल्यानं मिथाइल अल्कोहोल म्हणजेच मिथेनॉल तयार होतं, जे अत्यंत विषारी असतं. यात एक प्रकार असतो तो वूड अल्कोहोलचा. लाकूड जाळून त्यावर प्रक्रिया करून हे रसायन तयार केलं जातं. दुसरं तिसरं काही नसतं, मिथेनॉल असतं. हातभट्टी तयार करताना विस्तव लावायला लाकूड किंवा भुसा वापरला जातो, पण त्या पलीकडे जाऊन
फळांच्या साली आणि इतर कच्चा माल लाकडामध्ये आंबायला ठेवला तर फर्मेंटेशन करताना थोड्या प्रमाणात मिथेनॉल तयार होऊ शकतं, जे दारूत मिसळलं जातं. या मिथेनॉलचा मेन घोळ काय असतो तर मिथेनॉल दिसायला, चवीला, वासाला अगदी इथेनॉल सारखं असतं. त्यामुळे आपण काय पितो हे कळत नाही आणि लिक्विड पोटात गेलं की रीतसर कार्यक्रम सुरू होतो. कारण मिथेनॉलचा वापर हा फ्रीजिंग पॉइंट तयार करण्यासाठी केला जातो. पॉलिश, औषधांचं मिश्रण, इथर, क्लोरोफॉर्म, आर्टिफिशियल कलर आणि केमिकल्स तयार करण्यासाठी केला जातो. मिथेनॉल सेवन करण्यासाठी नसतं, पण हातभट्टीमध्ये नशा वाढवण्यासाठी, क्वांटिटी वाढवण्यासाठी किंवा चुकीचं प्रोसेसिंग झाल्यामुळे मिथेनॉल मिक्स होतं आणि पिणाऱ्याचा पद्धतशीर बाजार उठतो. आता हा बाजार कसा उठतो हे सांगतो. पिल्यावर सोडा, नुसतं ऐकून घाम फुटल. मिथेनॉल पोटात गेल्यानंतर त्रास टप्प्याटप्प्याने होतो. सुरुवात होते शरीरात विष तयार होण्यापासून. शरीरात गेल्यावर मिथेनॉलचं रूपांतर फॉर्मिक ऍसिड मध्ये होतं. हे फॉर्मिक ऍसिड शरीरात भिनत जातं. यात सगळ्या शरीराला घाम फुटतो, उलट्या व्हायला लागतात. पण हे किरकोळ सिम्पटम्स साधी दारू पिली तरी दिसतात. त्यानंतर सुरू होतो खरा खेळ. शरीरात गेलेलं मिथेनॉल सुरू करतं ते डोळ्यांवर हल्ला करून. डोळ्याच्या नसा डॅमेज होतात. त्यामुळे माणसाचे डोळे उलटे फिरतात, पांढरे पडतात, अंधुक अंधुक दिसायला सुरुवात होते. अगदी 2 फुटांवरचं दिसणंही बंद होतं आणि जर वेळेत उपचार मिळाले नाहीत तर थेट कायमचं अंधत्व येतं. डोळ्यांनंतर दुसरा त्रास होतो तो नर्वस सिस्टमला. हळूहळू एक एक अवयव बधीर व्हायला लागतो आणि 2 महत्वाचे अवयव रीतसर तावडीत सापडतात. पहिली किडनी. उपचार मिळायला थोडा उशीर झाला तरी किडन्या फेल होऊ शकतात. आणि दुसरा मेंदू. मेंदूचा रक्तपुरवठा कमी होऊन फिट येणं आणि मग थेट मृत्यू अशीच वेळ येते. ओळखून न येणारं मिथेनॉल दारूतून थेट जीव घेतं ते असा. पण यातून वाचण्याचा काही चान्स नाहीये का तर आहे. जर शरीरात मिथाइल अल्कोहोल म्हणजेच मिथेनॉल गेला असेल आणि त्यामुळे माणूस मृत्यूच्या दारात असेल तर उपचार म्हणून त्याला इथाइल अल्कोहोल चढवलं जातं. म्हणजेच शुद्ध दारू पाजली जाते, ज्यातून मिथेनॉलचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होतो. पण अर्थात या सगळ्यात किडन्या फेल होण्याचा धोका असतोच. फुगेवाडी आणि हडपसरमध्ये घडलेल्या प्रकारात काही जणांना लगेचच हा त्रास झाला तर काही जणांना फक्त उलट्या होत होत्या. पण अचानक त्यांचे डोळे खराब झाले, अंधुक दिसायला लागलं. या घटनेत ज्या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला त्यांच्या वडिलांची दृष्टी गेल्याचं सांगण्यात येतंय. तर ज्यांना ज्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं त्यापैकी फक्त एका व्यक्तीचा जीव आतापर्यंत वाचलाय, पण त्याच्या किडन्या फेल झाल्या असून डायलिसिस करायला सांगण्यात आलंय. आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगतो. हडपसर आणि फुगेवाडीमध्ये 13 पेक्षा जास्त जणांचा जीव घेणारी दारू बनली उरुळी कांचनमध्ये. रमेश प्रजापतीने ही दारू बनवली. दारू पुणे आणि PCMC मध्ये विकायचं काम होतं योगेश वानखेडेकडे. योगेश हा दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार. याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत, तेही दारू विक्री संदर्भातलेच. पण यावेळी योगेश वानखेडेने प्रजापतीकडून दारू खरेदी केल्यानंतर जास्त पैसे कमवण्याच्या उद्देशानं दारूमध्ये थेट मिथेनॉल मिसळलं. मिथेनॉलमुळे दारूचं प्रमाण झालं दुप्पट. क्वांटिटी वाढल्याने वानखेडेचा प्रॉफिट होणार होता दुप्पट. पण हे मिथेनॉल मोठ्या प्रमाणात मिसळलं गेलं आणि दारू विषारी बनली, ज्यामुळे कित्येक कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली. या प्रकरणात पोलिसांनी पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत दारूचा गुत्ता चालवणाऱ्या कर्नल सिंह विरखा आणि गुरमीत सिंह विरखा या बाप लेकांना अटक केली. पुण्याच्या खडकी भागातला कल्पेश अग्रवाल आणि वडारवाडी भागातला अरिहंत धोत्रे यांना, हडपसर आणि काळेपडळ भागात दारूचा गुत्ता चालवणाऱ्या आकाश जाधव आणि अशोक हांडे यांना अटक केली. या सगळ्यांना योगेश वानखेडेने दारू विकली होती. प्रजापती, वानखेडे आणि हे 6 जण असे एकूण 8 आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. पण या सगळ्यात 13 मृत्यू झाल्यानंतरही भीती कमी झालेली नाही. अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत, कारण मृतांचा आकडा वाढण्याची भीती अजूनही कायम आहे. एक व्यसन, एक नफा मिळवण्याची हाव आणि मृत्यूचं कारण ठरली विषारी दारू.